महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आज शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय आणि या पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराची आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे। तर देशी विदेशी फुलांचा वापर यामध्ये करण्यात आलाय आणि या सजावटीमुळे आई तुळजाभवानीचा मंदिर परिसर अतिशय खुलून गेलेला आहे। दुपारी 12 वाजता मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांच्या शुभ हस्ते घटस्थापना केली जाईल। तर या सजावटीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि शारदीय नवरात्रोत्सवाच्या या दिवशी पहिल्याच दिवशी आई तुळजाभवानीच्या मंदिरात भव्य अशी फुलाची आराध जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय की देशी विदेशी फुलांचा वापर करून देवीच्या हे जे काही संपूर्ण गाभारा आहे, बरोबर त्याचबरोबर सिंह गाभारा आहे, त्याचबरोबर जी दर्शन रांग आहे त्यांना आकर्षक अशा फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर अत्यंत नयनरम्य असं हे जे दृश्य आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। इथूनच जर पाहिलं तर मध्ये जो आहे तो देवीचा गाभारा आहे आणि त्याच परिसरामध्ये जर पाहिलं तर अत्यंत आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर परिसरात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आकर्षक अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं जी आहेत या ठिकाणी साकारलेली आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर साक्षात आई जगदंबेचं रूप जे आहे असलेलं फुलांची जी आरास आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मंदिर परिसरात इकडे आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली पाहायला मिळत आहे। या ठिकाणी काही फुलांचं काम देखील सजावटीचं थोडंफार प्रमाणात जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या प्रकारची जी फुलं आहेत ती यासाठी वापरली जात आहेत। अक्षरशः रंगीबेरंगी अशी फुलं जी आहेत ती या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण या फुलांचा सुगंध जो आहे तो संपूर्ण या परिसरामध्ये दरवळताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय। या परिसरामध्ये यामुळे कुठेतरी आता प्रफुल्लित असं या संपूर्ण सजावटीमुळे वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। जवळपास 9 पुढील नवरात्रोत्सव काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होते। याच अनुषंगानं या ठिकाणी भव्य अशी आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर साक्षात आई तुळजाभवानीचा जे काही मूर्ती आहे त्याची प्रतिकृती असलेली या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर हवन जो आहे तो केलं जातं त्याच ठिकाणी ही जी मूर्ती आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि हे रूप जे आहे तुळजाभवानीचं अत्यंत साजेसं आणि देखणं असं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण हा जो परिसर आहे तो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी फुलून गेलाय असंच म्हणता येईल। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, तुळजापूर।